नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मित्रांनो, नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून त्यांना पराभूत करण्याचे अनेक प्रयत्न विरोधी पक्षांकडून सुरू झाले. अर्थात निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांना ते यश मिळालं नाही, कारण स्वाभाविकच जे काही कष्ट करायचे होते ते कष्ट त्यांनी कधी निवडणुकांसाठी केले नाहीत आणि त्यातून सातत्याने ते पराभूत होत राहिले, हताश होत राहिले, हतबल होत राहिले. आणि मग त्यांनी नरेंद्र मोदींना आपल्या परीने कसं पराभूत करायचं, निवडणुकीत तर पराभूत करता येत नाही, मग आपण असं काहीतरी पसरवायचं की ते पराभूत झाले, ते हरले, ते पळाले, ते घाबरले, असं दाखवण्याचा एक प्रयत्न विरोधकांनी सुरू केला. त्याला आपण टूलकिट असं म्हणतो. ही अशी टूलकिट परदेशातल्या कुठून तरी प्राप्त होतात विरोधकांना, प्रामुख्याने काँग्रेस याच्यामध्ये आघाडीवर असते. आणि टूलकिट घ्यायची आणि त्या माध्यमातून नरेंद्र मोदी जे आहेत त्यांच्यावर टीका करायची. नंतर ते टूलकिट फेल गेलं, पुन्हा नवीन टूलकिट मिळवण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने हा सिलसिला जो आहे तो गेली अनेक वर्ष सुरू आहे. सध्या आता नरेंद्र मोदी वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्याच्यात नॉर्वेमध्ये असताना एक तिकडची पत्रकार, तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यामध्ये त्या पत्रकाराने काहीतरी प्रश्न विचारला आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदी हे नॉर्वेच्या पंतप्रधानांना हस्तांदोलन करून निघून गेले. आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला की बघा, पत्रकाराने प्रश्न विचारला पण त्याचं उत्तर सुद्धा नरेंद्र मोदींनी दिलं नाही, मोदी घाबरले. आणि त्या स्वतः पत्रकाराने आपल्या एक्स हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला. Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? आणि त्यानंतर त्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली. म्हणजे दौरा कुठला, नॉर्वेचा, तिकडे पत्रकार कोणतरी आहे, ती काय मोठी आंतरराष्ट्रीय पत्रकार आहे अशातलाही भाग नाही, किंवा मोदींना जवळ जाऊन तिने विचारलं, बूम त्यांच्यासमोर धरला आणि प्रश्न विचारला, किंवा ती अगदी पुढच्या रांगेत होती आणि तिथून विचारला, असंही नाहीये. ती कुठेतरी मागे उभी आहे, तिचा आवाज फक्त ऐकायला येतो प्रश्न विचारण्यासंदर्भात आणि मोदी निघून जातात. म्हणजे मोदींपर्यंत तो आवाज पोचलेलाही नाही. आणि तिने तो व्हिडिओ शेअर केल्यावर आपल्या इथे लगेच काँग्रेसच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी आणि इकडे जे कोणी चेले चपाटे आहेत, काँग्रेसचे समर्थक आहेत, त्यांनी लगेच तो व्हिडिओ उचलला आणि मोदी घाबरले म्हणून ढोल बडवायला सुरुवात केली. आणि त्यातून मग सगळं ते वातावरण तयार झालं. त्याची मग चर्चा सुरू झाली की बघा, मोदी तिथे प्रश्न विचारला पण त्याला उत्तर देऊ शकले नाही, तिथे सुद्धा ते पत्रकार परिषदा घेत नाहीत. अशा पद्धतीने त्यावर टीका सुरू झाली. मग त्याच्यावर आणखी वेगवेगळे नरेटिव्ह येऊ लागले की नॉर्वे कसा प्रेसच्या स्वातंत्र्याबाबत, म्हणजे मीडियाच्या स्वातंत्र्याबाबत, पत्रकारांच्या स्वातंत्र्याबाबत कसा आघाडीवर आहे, पहिल्या नंबरवर, आणि भारत कसा 150व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपल्या इकडचे लोक हे भारताची प्रगती जी आहे त्याबद्दल कधी बोलत नाहीत. भारताचा जेव्हा काहीतरी मागे नंबर आहे ते आकडे काढतील ते कुठून तरी शोधून आणि त्याच्यावर भरभरून बोलतील. इतके ते देशप्रेमी आहेत. आणि परत ते स्वतःला देशप्रेमी पण म्हणतात. मग ते कोणत्या अंगाने देशप्रेमी आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. तर असे या लोकांना हे अगदी सुवर्ण संधी होती या पत्रकारांनी दिलेली. आता त्या पत्रकाराने हे सगळं एक्सवर टाकल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने तिला आमंत्रित केलं की आमची एक पत्रकार परिषद होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांची एक पत्रकार परिषद तिथे होईल, त्याला तुम्ही जरूर या आणि तिथे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते विचारा. आता असं का निमंत्रण दिलं त्यांनी? याचं कारण पत्रकार परिषद ही परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांमार्फतच होणार होती. नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद नव्हती. नरेंद्र मोदींची तिथे एक जॉईंट ब्रीफिंग होती, ज्याच्यामध्ये नॉर्वेचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी असे दोघंही आपापली जी काही भूमिका आहे ते मांडणार आणि त्यानंतर ते निघून जाणार. त्यामुळे तिथे पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा प्रश्नच नव्हता. तिथे कोणती परवानगी नव्हती.
आणि तुम्हाला कुठलाही असा व्हिडिओ दिसणार नाही त्याच्यात बाकीच्यांनी प्रश्न विचारलेत आणि पत्रकार जी आहे नॉर्वेची तिच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही, असं कुठेही दिसणार नाही. हिचा फक्त व्हिडिओ दिसतो ज्याच्यात ती प्रश्न विचारते, तो मोदींपर्यंत पोहोचतही नाही. अशी पत्रकार हेले लिंग म्हणून तिचं नाव आहे आणि तिकडच्या एका वर्तमानपत्रामध्ये ती काम करते असं म्हटलं जातं. तर हे झाल्यानंतर त्या सीबी जॉर्ज यांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यात तिला बोलवण्यात आलं. तेव्हा तिने प्रश्न विचारले की भारतातला मानवाधिकार, महिलांचे हक्क, अल्पसंख्याकांचे अधिकार हे नेहमीचे जे ठरलेले प्रश्न असतात, म्हणजे ज्यांना ज्यांना अचानक एकदम भारतामधले अल्पसंख्याकांचे अधिकार आठवायला लागतात ते कधी पाकिस्तानचे पत्रकार परिषदेत जाऊन विचारत नाहीत. पाकिस्तानामध्ये अल्पसंख्याकांचे काय अधिकार आहेत, हक्क काय आहेत, तिकडे काय मानवाधिकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का, अफगाणिस्तानात जाऊन विचारणार नाहीत, तिकडे महिलांचे अधिकार विचारणार नाहीत, नखशिकांत बुरख्यामध्ये असलेल्या महिला ज्या आहेत त्याच्याविषयी ते विचारणार नाहीत की यांना स्वातंत्र्य कधी मिळणार. इराणमध्ये महिलांनी आंदोलन केलं की हे प्रश्न विचारणार नाहीत जाऊन इराण सरकारला की तुम्ही महिलांना कसं काय मारताय, ज्या महिला मुक्त होऊ पाहत आहेत. अशा अनेक महिलांची हत्या झाली इराणमध्ये, त्यावेळेला हे पत्रकार विचारणार नाहीत. मानवाधिकार कुठे विचारायला येतील, जिकडे अनेक लोकांनी भारतावर आक्रमण केली आणि मानवाधिकाराचं हनन केलं. पाश्चिमात्य देशातले, मग ब्रिटिश असतील, डच असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, यांनी आंदोलन इथे येऊन हल्ले केले भारतावर आणि इकडे धर्मांतरण केली, अनेक लोकांची हत्या केली, राज्य केलं, गुलाम केलं लोकांना, इतिहासाची मोडतोड केली, इस्लामी आक्रमक सुद्धा आले. ते विचारतात आज मानवाधिकार म्हणजे काय. म्हणजे त्यांना लाज वाटण्याची आवश्यकता आहे की आपण कोणाला विचारतोय मानवाधिकार. आपल्या बापजाद्यांनी कधी मानवाधिकार ठेवला नाही कुठे. वेगवेगळ्या देशांवर राज्य केलं, वसाहती निर्माण केल्या, तिथे मानवाधिकाराचा चुराडा केला ज्यांनी, ते आज विचारतायत मानवाधिकार कुठे आहेत आणि कोणाला भारताला. तर अशी पत्रकार तिथे ती पत्रकार परिषदेत विचारा गेली, तिथे तिने हा प्रश्न विचारला. तेव्हा सीबी जॉर्ज यांनी ज्या पद्धतीने तिची खरडपट्टी काढलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे तो खूप मोठा व्हिडिओ आहे त्यामुळे आम्ही या व्हिडिओत ते टाकणार नाहीये, पण त्याची लिंक देता येऊ शकते. त्यांनी अशा पद्धतीने खरडपट्टी केली. तिने प्रश्न विचारला की भारतावर विश्वास कसा ठेवायचा, मानवाधिकारांचं उल्लंघन होतं इकडे किंवा अल्पसंख्याकांचे अधिकार जे ते अधिकारच नाहीयेत, महिलांचे अधिकार नाहीयेत. तेव्हा त्यांनी म्हटलं विश्वासाची गोष्ट तुम्ही करता. करोनाच्या काळामध्ये भारताने अनेक देशांना लसी पुरवल्या, अनेक देशांना औषधं दिली, अनेक गोष्टी पुरवल्या, अन्नधान्य दिलं, किंबहुना भारतातल्याच अनेक कोट्यवधी लोकांना लसी दिल्या. ही लस कशी बनलेली आहे किंवा यावर विश्वास ठेवला लोकांनी, त्याला ट्रस्ट म्हणतात, त्याला विश्वास म्हणतात. आजही नरेंद्र मोदी वेगवेगळ्या देशात जातात, तिथे वेगवेगळे करार करतात, त्याच्यातही अशा पद्धतीने भारत काय काय देणार आहे ते विश्वासातूनच येतं ते. आणि ते म्हणाले की हे असे पत्रकार जे विचारतात प्रश्न त्यांना काही माहिती नसतं, भारत म्हणजे काय ओ की ठो माहिती नसतं. काही NGOचे रिपोर्ट येतात, काहीतरी भारताविषयी उलटसुलट लिहिलेले, ते हे वाचतात आणि त्यावर आपलं मत तयार करतात आणि त्यावर प्रश्न विचारतात. असा सणसणीत टोला जॉर्ज यांनी लगावला या महिला पत्रकाराला. त्यांना सांगितलं की भारतामध्ये मानवाधिकार म्हणजे काय, तर मत देण्याचा अधिकार मानवाधिकारच आहे आमच्या इथे. आमच्या इथे एवढे कोट्यवधी लोक मतदान करतात आणि सरकार बदलतात, त्याला मानवाधिकारच म्हणतात. तो माणसाचा प्रमुख अधिकार आहे सरकार बदलण्याचा. अनेक देश असे आहेत जिथे अशा पद्धतीने लोकशाही पण नाही, ठोकशाहीच आहे, तिकडे हुकुमशाही आहे. पण भारतामध्ये मत देण्याचा अधिकार आहे. आणि आज अनेक वर्षांनी अनेक ठिकाणची सरकार बदलली आहेत. पश्चिम बंगालमधलं बदललंय, आज भारतामधलं बदललं 2014ला सरकार. त्यानंतर इतकी वर्ष लोकांनी त्याच पंतप्रधानांना निवडून दिलं, नरेंद्र मोदींना. याला म्हणतात लोकशाहीची ताकद, याला म्हणतात मानवतावाद. अशा पद्धतीने त्यांनी चांगली तिची खरडपट्टी त्या ठिकाणी काढली. मधून ती उठून गेली, ती पत्रकार जी आहे ती ऐकायलाही तयार नव्हती. ती मध्ये मध्ये त्यांच्या उत्तरामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं पहिल्यांदा उत्तर होऊ द्या, तुम्ही प्रश्न विचारलात, आता त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. मी कसं उत्तर द्यायचं, काय बोलायचं हे मी ठरवणार आहे, तुम्ही ठरवणार नाही. तुम्हाला आवडेल असं मी उत्तर देणार नाही. India had epics and books. Let me answer the question. Please don't interrupt me. Please don't interrupt me. You ask me a question. Please. This is my press conference. You ask why should a country trust India? Why should ते अशी कान उघडणी त्या
पत्रकाराची करण्यात आली आणि मग या पत्रकाराची माहिती सुद्धा समोर यायला लागली. कोण आहे ही पत्रकार? हेले लिंग नावाची पत्रकार आहे तरी कोण नॉर्वेतली, एवढी प्रसिद्ध झाली. तर बघण्यात आलं तर ही पत्रकार नॉर्वेमधल्या एका अत्यंत छोट्या वर्तमानपत्राची पत्रकार. मी ती छोट्या वर्तमानपत्राची आहे त्याबद्दल काय वाद नाही, असू शकते. पण ही पत्रकार गंभीर किती आहे तर स्वतःच्या एक्स हँडलवर हिची पहिली पोस्ट दिसते 2024ला, त्यानंतर एकदम 2026ला, त्याच्या आधी 2022ला पोस्ट आहे तिची. म्हणजे 2-2 वर्षांनी आपलं मत मांडणारी पत्रकार प्रश्न विचारते. बरं, या एक्स हँडलवर तिचे ही घटना म्हणजे हा जो व्हिडिओ तिने टाकला नरेंद्र मोदींचा प्रश्न विचारतानाचा वगैरे, त्यावेळेला तिचे फॉलोअर होते फक्त 800. आणि नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला, टूलकिट जे व्हायरल झालं, ते व्हायरल झाल्यावर तिचे फॉलोअर किती झाले तर 17,000 आणि आणखी वाढत होते नंतर ते. म्हणजे याचा अर्थ नरेंद्र मोदींमुळे हिला फॉलोअर पण मिळाले, नाही तर तेवढेही मिळत नव्हते. अशा पद्धतीची पत्रकार आहे. त्यांचं सर्क्युलेशन किती आहे नॉर्वेमध्ये? अवघे 14,000. मुळात ज्या ठिकाणी या महिलेचा व्हिडिओ दिसून येतो तो व्हिडिओ जो आहे ती पत्रकार परिषद नव्हती, ते जॉईंट ब्रीफिंग म्हणतात त्याला, ते करण्यात आलेलं आहे. तिथे प्रश्न विचारण्याची परवानगी नाही किंवा संबंधच नाही, कोणी प्रश्न विचारलेला नाही. तेव्हा ह्या एकट्या महिलेला कसा काय प्रश्न विचारायला देतील? पण ही तिथेच कुठेतरी एक मायक्रोफोनवरती बोललेली आहे की मोदी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आणि मोदी निघून जातात. कारण तिचा प्रश्न जो आहे तो मोदींपर्यंत ऐकूच येत नाही, कारण तो संबंधच येत नाही. आणि मग जेव्हा तिला पत्रकार परिषदेत बोलवलं जातं तेव्हा ती प्रश्न विचारते. म्हणजे मुळात तिचा पहिला व्हिडिओ खोटा होता की पत्रकार परिषदेत मला प्रश्न विचारू दिला नाही किंवा माझ्या प्रश्नाचं उत्तर दिला नाही, मोदी घाबरले. आणि मग आपल्या इकडचे जे देशप्रेमी आहेत, अचानक देशप्रेमी झालेली, त्यांनी लगेच तो व्हिडिओ उचलला आणि सुरुवात केली, मोदी घाबरले, मोदी घाबरले, मोदी पळाले. मुळात पत्रकार परिषद नव्हती ती. आणि पत्रकार परिषदेत तिची चांगली खरडपट्टी काढली आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने. तर याच्यावरून दिसून येतं की काय पद्धतीने हे सगळं कारस्थानं चालत असतात जगभरामध्ये. मागच्या वेळेला आपल्या इथे शेतकरी आंदोलन होतं, सीएचं आंदोलन होतं, त्यावेळेला अशी टूलकिट फिरत होती. कुठेतरी ती पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग अचानक भारताबद्दल बोलायला लागली. भारतातल्या शेतकऱ्यांना अधिकार मिळाले पाहिजेत. म्हणजे ज्यांना भारत कुठे आहे, कुठून कुठपर्यंत आहे, किती राज्य आहेत, किती लोकसंख्या आहे, किती विविधता आहे, या कशातलं काही माहिती नसतं. पण अचानक एकदम भारत त्यांना दिसायला लागतो. कुठून दिसतो, कोणते दुर्बिणीतून दिसतो हे माहिती नाही, पण ते अचानक काहीतरी बोलायला लागतात. अचानक कोणतरी तिकडे जाऊन एखादा आर्टिकल लिहितो कुठल्या तरी वर्तमानपत्रात, आणि त्याला भारत जणू काय समजलाय असं वाटायला लागतं. इथे जन्मलेले अनेक वर्ष इथे राहिलेल्यांना सुद्धा भारत समजणं कठीण असतं. तो समजण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील, इतकं व्याप्ती आहे भारताची, इतकी मोठी संस्कृती आहे, इतकी वर्षांची संस्कृती आहे. अचानक हेले लिंग सारखी पत्रकार काहीतरी भारतातल्या मानवतावादाबद्दल विचारणार, कुठे ग्रेटा थनबर्ग विचारणार, तर त्याच्या मागे काय काय कारस्थानं असतात हे स्पष्ट होतं. त्या मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता. असे अनेक बेरोजगार लोक आहेत भारतामध्ये, त्यांना त्यांनी झुरळांची उपमा दिली. ही अशी झुरळं जी आहेत ती मीडियामध्ये शिरतात, कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये शिरतात, चळवळींमध्ये शिरतात, आणि तिथून मग भारताला नावं ठेवायला सुरुवात करतात, भारतातल्या संस्थांना नावं ठेवतात. ही जी कोणी पत्रकार नॉर्वेमधली आहे ही या अशा पद्धतीच्या झुरळांमधली एक प्रतिनिधी असं म्हणता येऊ शकतं. ज्यांना कशातलं काही माहिती नसतं, ज्यांची पोच नसते, ना पत्रकार म्हणून असते, ना काही विद्वान म्हणून असते, ना विचारवंत म्हणून असते. पण कुठला तरी प्रश्न विचारायचा, आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पण तो प्रश्न विचारण्यासाठी आपली योग्यता आहे का, आपल्याला तो मुद्दा माहिती तरी आहे का, हे बघायचं नाही. कोणीतरी दिलंय ना काहीतरी विचारायला सांगितलेलं आहे, त्या मुद्द्यावर विचारायचं. पण सीबी जॉर्ज यांनी अशा या झुरळांना चांगलंच चिरडलं. ही चिरडण्याची एक कला असते. ती काय कला आहे ती सीबी जॉर्ज यांनी दाखवली. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहायला मिळाला तुम्हाला सीबी जॉर्ज यांचा, तर तुम्ही पहा इंग्रजीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने तिची खरडपट्टी काढली, कान उघडणी केलेली आहे. भारताला नावं तुम्ही ठेवाल तुमच्या देशात आलेलो आहोत म्हणून, ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि भारत हा आता बदललेला आहे. कोणी उठला आणि भारतावर काहीतरी बोलायला लागला की त्याचं आम्ही ऐकून घेणार नाही, त्याला सुनावू. आणि हे वारंवार आपण करत आलेलो आहोत. एस जयशंकर वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हाही परखडपणे ते उत्तर देतात. आपल्या सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर परखडपणे उत्तर दिली, रोखटोक उत्तर दिली.
त्यामुळे आजकाल बाकीचे देशातले लोक जे आहेत, जे पूर्वी त्यांना वाटायचं भारत म्हणजे काय, त्याला आपण कशाही पद्धतीने वाकवू शकतो, झुकवू शकतो, काही विचारू शकतो, पण आता ते शक्य नाही. हे सीबी जॉर्ज यांनी दाखवलं. आणि एक प्रकारे झुरळांना आम्ही कसं आता चिरडू शकतो हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.